आजकाल बाजारामध्ये जर तुम्ही फेरफटका मारायला गेला तर तुम्हाला बाजारामध्ये भरपूर प्रमाणात शिंगाडे आलेले दिसतील। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या शिंगाड्यांबद्दल माहिती घेऊया, त्याचे आपल्या शरीरासाठी काय फायदे आहेत, काय तोटे आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर, माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे। शिंगाडा ही कंदमुळ वर्गातली एक भाजीचा प्रकार आहे। ही पाण्यामध्ये उगवते आणि हिवाळ्यामध्ये पुढचे 2-3 महिने या शिंगाड्याचा सीझन असतो। या शिंगाड्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे, त्यामुळे हाडांच्या मजबूतीसाठी हे अत्यंत गुणकारी समजले जातात आणि ह्या शिंगाड्याच्या सेवनामुळे त्वचेचा आणि केसांचा पोत सुधारतो, त्वचा आणि केस छान चमकदार होतात, केस गळती सुद्धा थांबते। तर हे शिंगाडे खाण्याचे आपल्या आरोग्यासाठी काय काय फायदे आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ही सीजनल भाजी आहे, पुढचे 2-3 महिने आपल्याला ही भाजी बाजारामध्ये उपलब्ध झालेली दिसेल। हे बाहेरून हिरवट, काळपट किंवा संपूर्ण काळ्या रंगाचे असतात आणि आमसुली रंगाचे सुद्धा मिळतात आणि ह्याच्या आतमध्ये पांढऱ्या रंगाचा कुरकुरीत असा गर असतो। याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आहेत, पोटॅशियम आहे, मॅग्नेज, कॉपर, विटामिन B6 आहे आणि रायबोफ्लाविन सुद्धा भरपूर प्रमाणात आहेत आणि याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स बरोबरच भरपूर प्रमाणात फायबर्स सुद्धा आहेत। त्याच्यामुळे पोट साफ होण्यासाठी याची मदत होते, रक्तातलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते, रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहायला मदत होते। याच्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आहेत। या अँटीऑक्सिडंट्समुळे शरीरामधला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो, फ्री रॅडिकल्सचं प्रमाण कमी होतं, शरीरातले विषारी पदार्थ बाहेर टाकून द्यायला मदत होते। शरीरामधले हे जे विषारी पदार्थ आहेत हे बऱ्याच जुनाट आजारांसाठी कारणीभूत असतात। हे पदार्थ आपल्या शरीरामधल्या पेशींचं नुकसान करत असतात, त्यामुळे बऱ्याच जुनाट आजारांना हे कारणीभूत असतात, त्याचं प्रमाण कमी व्हायला मदत होते। याच्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम सुद्धा आहे, त्याच्यामुळे हृदयाचं आरोग्य राखलं जातं। याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स तर आहेत, पण ह्याच्यामध्ये साधारण 74% एवढं पाणी असतं, त्याच्यामुळे तुमचं पोट छान भरलं जातं पण वजन सुद्धा वाढत नाही। वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी याची मदतच होते। याच्यामध्ये अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज आहे। हे लो कॅलरी, लो फॅट, हाय फायबर फूड समजलं जातं आणि हे शिंगाडे आहेत ना, ते भरपूर व्हर्सॅटाइल आहेत। याचे कितीतरी छान छान पदार्थ तुम्ही बनवू शकता। याच्या काही रेसिपीज माझ्या चॅनलवर ऑलरेडी आहेत, त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये अपडेट करते। हे तुम्ही कच्चे खाऊ शकता, हे तुम्ही बॉईल करून खाऊ शकता, हे सोलून चकत्या करून ह्याची छान तुम्ही भाजी करू शकता, स्टर फ्राय करू शकता, नुसते तेलावर परतून याच्यामध्ये लिंबू, चाट मसाला, मीठ, मिरेपूड घालून ह्याचं छान चाट बनवून तुम्ही स्नॅक्स म्हणून खाऊ शकता। हे तुम्ही भाजून खाऊ शकता, ह्याची भजी बनवू शकता, हे तुम्ही तळून खाऊ शकता। हे सोलून त्याच्या आतला जो पांढरा गर आहे तो गर काढला की त्या गराचे तुम्ही छान वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवू शकता। आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल, या शिंगाड्याचा पांढरा जो गर आहे तो वाळवून त्याचं पीठ बनवलं जातं। ते पीठ आपल्याला सहजरित्या बाजारात मिळतं। याचे उपवासासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवले जातात। उपासाचं थालीपीठ, उपासाच्या भाजणीमध्ये याचा वापर केला जातो, भाकरी बनवता येते, असे कितीतरी प्रकार या पिठाचे सुद्धा आपल्याला बनवता येतात। हे उपवासालाही चालतं आणि ह्याच्यामध्ये कॅल्शियम सुद्धा भरपूर प्रमाणात आहे। बऱ्याच जणांकडे या शिंगाड्याच्या पिठाचे वेगळे वेगळे पदार्थ बनवून उपासाच्या दिवशी खाल्ले जातात। तर ह्या सीजनल भाजीचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये जरूर समावेश करा। आता सध्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत, ते घरी आणा, त्याची छान भाजी बनवून खा। आणि तुम्हाला भाजी आवडली का, याचे वेगळे वेगळे मी सांगितलेले पदार्थ आवडले का, हे मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असाच एक छान व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या भागात। थँक्यू।